आचारसंहिता घोषित झाल्यापासून ज्या काही कारवाया पोलीस प्रशासनाकडून आमच्या उपविभागाकडून झालेल्या आहेत त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे। मुख्यतः अवैध दारूच्या अनुषंगाने 57 केसेस दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एकूण 13,71,815 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जुगाराचे 8 गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये 83,000ची मुद्देमाल जो आहे ते जप्त आहे। अवैध शस्त्र बाळगणे आम ॲक्टच्या 4 केसेस आम्ही दाखल केलेल्या आहेत। त्यासोबतच गुटखा, पान मसाला, तंबाखू प्रतिबंधित जे आहे त्या अनुषंगाने 8 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत, ज्यामध्ये 14,96,354 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सोबतच NDPS अंतर्गत गांजाच्या 2 कारवाया जप्तीच्या आम्ही केलेल्या आहेत। त्यासोबतच जे 2 चेकपोस्ट आमच्या हातीमध्ये आहेत, म्हैसाळ तसेच शिंदेवाडी आंतरराज्य तपासणी नाका तसेच SST सुद्धा तिथे आहे। त्यामध्ये अवैध कॅश बाळगणे ची एक कारवाई तिथे चेकपोस्टवर म्हैसाळ चेक केलेली आहे, ज्यामध्ये 5,19,600 रुपयांची कॅश जी बाळगली होती त्याची कारवाई आम्ही केलेली आहे। सोबतच संपूर्ण निवडणुका शांततेने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडाव्यात यासाठी पाहिजे फरारी आरोपी त्यासोबतच विहित वेळेनंतर ज्या आस्थापना सुरू आहेत त्या आस्थापनावर कारवाई करणे या सुद्धा कारवाई आम्ही केलेल्या आहे। त्यामध्ये 2 पाहिजे आरोपी आम्ही आचारसंहिता कालावधीनंतर अटक केलेले आहेत। तसेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 33W यानुसार विहित कालावधीनंतर ज्या आस्थापना सुरू आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही 27 केसेस आमच्या सब डिव्हिजनमध्ये केलेले आहेत। त्यासोबतच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जो एक महत्त्वाचा भाग आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये एकूण 8 जे रेकॉर्डवरचे व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या कालावधींसाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यासोबतच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 126 प्रमाणे 284 आरोपीवर, 129 प्रमाणे 39 आरोपीवर, 163 प्रमाणे 35 आरोपीवर